मनुष्याच्या हृदयाचे वजन साधारणतः किती असते? 350 ग्रॅम. रक्तदाबाचे नियंत्रण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? ॲड्रिनल ग्रंथी. हृदयाचा ब्लड प्रेशर कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? स्फिग्मोमॅनोमीटर. एका सामान्य वयाच्या व्यक्तीचा रक्तदाब किती असतो? 120 ते 80 mmHg. मानवी हृदयाचे ठोके कोणत्या यंत्राद्वारे मोजले जातात? स्टेथोस्कोप. कशाच्या हृदयाला व्हीनस हार्ट असे म्हटले जाते? मासा. कोणाला हृदयाचा पेसमेकर असे संबोधले जाते? ॲसेनोड. लाल रक्तपेशी RBC साधारणतः किती दिवस जगतात? 120 दिवस. प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? 14 ते 18 ग्रॅम डेसिलिटर. हृदयाची रचना कोणत्या वर्षी स्पष्ट करण्यात आली? 1706 साली. रक्ताभिसरणचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? विल्यम हार्वे. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग पाहता एक दिवसात रक्त सुमारे किती मैल प्रवास करते? 12,000. मानवी हृदय प्रत्येक ठोक्यास सुमारे किती मिली रक्त पंप करते? 70 ते 75 मिली. रक्ताचे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो? 20 सेकंद. सरासरी व्यक्तीचे हृदय प्रत्येक मिनिटाला किती वेळा धडकते? 72 वेळा. हृदयाचा ठोका अनियमित असणे किंवा हृदयाला लय नसणे तेव्हा त्याला काय म्हणतात? एरिथिमिया. ज्यावेळी हृदयाचे ठोके जास्त वेळा धडधडतात, वेगात पडतात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? ट्रेकिकार्डिया. ज्यावेळी हृदयाचे ठोके कमी वेळा धडधडतात, कमी पडतात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? ब्रेडिकार्डिया. जास्त रक्तदाबाला काय म्हटले जाते? हायपरटेन्शन. कमी रक्तदाबाला काय म्हटले जाते? हायपोटेन्शन. धमनी काठिण्यता हा रोग कशामुळे उद्भवतो? अतिपोषण. हृदयाच्या एका ठोक्यासाठी सुमारे लागणारा कालावधी किती? 0.8 सेकंद. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? 4. कोणाद्वारे शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचे वहन केले जाते? शिरा. कोणाद्वारे हृदयाकडून सर्व शरीराकडे शुद्ध रक्ताचे वहन केले जाते? अ व ब दोन्ही. हृदय प्रत्यारोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणत्या वर्षी करण्यात आली? 3 डिसेंबर 1967. 1967 साली हृदय प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली होती? ख्रिश्चन बर्नार्ड. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणत्या वर्षी करण्यात आली? 15 फेब्रुवारी 1961. 1961 साली भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणाद्वारे करण्यात आली? KN दस्तूर. अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? DNA. रक्ताचे एकूण किती गट असतात?
4. क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? विल्यम रॉन्टगेन. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते असते? सोडियम क्लोराईड. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? सायकॉलॉजी. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास साधारणतः किती वेळ लागतो? 8 मिनिटे. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू होय? मिथेन. मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर केला जातो? द्राक्ष. पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? फॅथम. मनुष्याच्या शरीरातील सर्वात व्यस्त पेशी कोणती आहे? हृदय पेशी. मानवी हृदयाचा आवाज किती डेसिबल असतो? 15 डेसिबल. गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता? हृदय. साधारणतः रक्तदाब कोणत्या भित्तिकेवर मोजला जातो? धमनी. ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीला काय म्हटले जाते? रेडियल प्रकोष्ठ धमनी. जसजसे उंचीवर जावे तसतसे हृदयाचे ठोके टिंब वाढतात. मानवी हृदयाची क्षमता किती हॉर्स पॉवर आहे? 0.2 HP. मानवी हृदय 24 तासात सुमारे किती लिटर रक्त पंप करू शकते? 10,000 लिटर. हृदयाचे व्हॉल्व प्रतिदिन सामान्यतः किती वेळा उघडतात आणि बंद होतात? 1,00,000. हृदयाचे ठोके वाढवणारा हार्मोन कोणता? थायरॉक्सिन. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? कार्डिओलॉजी. मानवी शरीरात साधारणतः किती लिटर रक्त असते? 5 ते 6 लिटर. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किती रक्त असते? अर्धा लिटर कमी. मनुष्याच्या रक्ताचा pH किती असतो? 7.4 pH. शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते? 9%. रक्ताचे किती भाग असतात? 2. कोणत्या रक्तकणिकांमध्ये केंद्रक असतो? WBC. मनुष्याचे रक्त कसे असते? क्षारीय. लाल रक्तपेशी RBC साधारणतः किती दिवस जगतात? 120 दिवस. प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? 14 ते 18 ग्रॅम डेसिलिटर. हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते? ग्रॅम प्रति डेसिलिटर. रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? विल्यम हार्वे.
मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग पाहता एक दिवसात रक्त सुमारे किती मैल प्रवास करते? 12,000. प्रौढ माणसांच्या शरीरात किती दशलक्ष पेशी असतात?